बैलाचे बोलणे. खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी पशु पक्षी सुद्धा मनुष्यासारखे बोलत होते. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याजवळ 2 बैल होते. तो त्या दोन्ही बैलांची खूप सेवा करायचा. बैल पण त्याच्याशी इमानदारीने वागायचे. एकदा पावसाळा सुरू होण्याची वेळ आली. शेतकऱ्याला वाटले, पाऊस होण्याअगोदरच आपण शेतीची मशागत करून घ्यायला पाहिजे. तो शेतीचा मशागत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू लागला आणि बैलसुद्धा त्याला उत्साहाने आणि प्रेमाने साथ देऊ लागले. एके दिवशी ऊन खूप होते. सकाळपासूनच तो न थांबता नांगर ओढत होता. धगधगत्या उन्हामुळे बैलांना सुद्धा तहान लागली होती. बैलांना खूप उन्हामुळे तहान लागली होती. त्यांनी शेतकऱ्याला म्हटले, स्वामी, तहान लागली, आम्हाला पाणी पाजा. थांबा, एवढे नांगरणे पूर्ण झाले की लगेच तुम्हाला पाणी पाजतो. एवढे म्हणून त्याने बैलांना हाकलण्यास सुरुवात केली. बैलांनी कशीबशी नांगरणी पूर्ण केली. तहानेने ते व्याकुळ झाले होते. बैलांना खूप तहान लागली होती, कारण ऊन खूप कडक पडत होते. कशीबशी बैलाने नांगरणी केली. ते तहानेने व्याकुळ झाले होते. त्या वर्षी खूपच कडक उन्हाळा होता. शेतकरी बैलांना पाणी पाजण्यास विसरला. शेतकरी बैलांना पाणी पाजायच्या ही आठवणच विसरून गेला. त्याने दुसरी नांगरणी सुरू केली. पहिली नांगरणी करून झाली आणि बैलांना पाणी पाजलं नाही आणि दुसरी नांगरणी सुद्धा शेतकऱ्याने सुरू केली. बैल म्हणाले, स्वामी, तुम्ही म्हणाला होतात की नांगरणीनंतर आम्हाला पाणी देतो, पाणी पाजतो. आता तरी आम्हाला पाणी द्या. खूप आम्हाला तहान लागली आहे. आता तरी नांगरणी सुरू झाली. ही नांगरणी झाली की लगेच सगळे सोबतच पाणी पिऊ. मी सुद्धा तहानलेला आहे, असे शेतकरी म्हणाला. आपण तिघेही मग नांगरणी झाल्यावर पाणी पिऊ, तोपर्यंत आपण काम करू, असे शेतकरी म्हणाला. बिचारे बैल शांत होऊन पुन्हा आपले काम करू लागले. ते आपल्या मालकाचे हाल समजू शकत होते. शेवटी ती सुद्धा नांगरणी त्यांनी पूर्ण केली. पण गळा सुकला होता. पाण्यावाचून त्यांचा घाम घाम झाला होता. दोघांना वाटत होते की आपण आता तडफडून जमिनीवर पडतोय, असे त्या 2 बैलांना वाटत होते. ते दोघे बैल म्हणाले, मालक, दया करा, आमच्यावर तुम्ही दया करा. आम्हाला खूप तहान लागली आहे. तुम्ही आम्हाला पाणी पाजा. आता आमच्याकडून अधिक काम होणार नाही. आम्हाला पाणी पाजा. अन्यथा पाण्यावाचून आमचे प्राण निघून जाईल. जर आम्हाला पाणी मिळाले नाही तर आमचा जीव सुद्धा निघून जाऊ शकतो. शेतकरी म्हणाला, आता फक्त एकच नांगर, आता फक्त एकच नांगर. त्यानंतर पोट भरून पाणी पिऊ, खाऊ आणि आराम करू. शेतकऱ्याने पुन्हा नवीन नांगरणीला सुरुवात केली. त्याला काही बैलाची दया आली नाही. बैल किती म्हणत होते, आम्हाला पाणी पाजा, पाणी पाजा, पण त्या शेतकऱ्याला त्या दोन्ही बैलाची दया आली नाही. त्याने आपले काम पूर्ण करूनच घेतले. बैलाची तब्येत खूप खराब होऊ लागली. बैल इकडे तिकडे असे गंडलायला लागले. त्यांनी करुणेच्या स्वरात म्हटले. त्यांनी एकदम अशा दयेच्या स्वरूपात करुणा भासली की, स्वामी, घ्या, किती नांगरणी करून घ्यायची ते आता तुम्ही आमच्याकडून करून घ्या. आता आम्ही नाही बोलणार. आम्ही आता याच्यासमोर तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही. आम्हाला तहान लागो, अन्यथा भूक लागो. सेवकाला बोलण्याचा हक्कच नाही, असे म्हणून बैल कायमचे शांत झाले. त्या दिवसापासून बैलाने आपले बोलणे सोडून दिले. आम्हाला पाणी द्या की आम्हाला तहान लागले, असे ते म्हणालेच नाही. तेव्हापासून बैलाने बोलणे सोडून दिले. ते तेव्हापासून नांगराच्या फळाने जमिनीची छाती फोडत आहेत. आणि नाहीतर याआधी बैल बोलत होते. ते म्हणत होते, तहान लागली, असे झाले, तसे झाले. पण बैलाने आता बोलणे सोडून दिले. मूर्ख सुलतान. एकदा सुलतानाने घोषणा केली की आपल्या प्रजेमध्ये जो सर्वात मोठे खोटे बोलेल त्याला 5,000 मोहरा बक्षीस देऊ व त्याचा सन्मान करू. सुलतानचे मित्र खूप खोटे बोलले, पण ते काही सुलतानला आवडले नाही.
सुलतान म्हणाला, मला वाटते की या देशामध्ये सर्वच खरे बोलणारे आहेत. असेच वाटते आहे मला, राणी म्हणाली. लोकांना डोकेच नाही. सुलतानच्या चेहऱ्यावर चिंतेचे चिन्ह उभे राहिले. यांना डोके असते तर हे खोटे बोलले असते. बोलावेच लागेल, हीच तर कला आहे. आपण बरोबर म्हणत आहात. खूप लाजेची बाब आहे की आपल्या राज्यामध्ये असा कोणीच कलाकार नाही. तेवढ्यात शेख चिल्ली म्हणाला, हा सुलतानच मूर्ख आहे, पागल आहे, वेडा आहे. याला गादीवरून काढून टाकले पाहिजे. हा मूर्ख आहे. शेख चिल्ली ओरडतच म्हणाला.